हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं डायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्स या कॅटेगरीमधले आपले सगळे ड्रग्स कंप्लीट झालेले आहे. प्लस आपण डिस्कस केलं होतं की सेमिस्टर प्लस जीपॅटसाठी नोट्स कसे प्रिपेअर करायचे. तर एक अशा प्रकारे आपण रिव्हिजन केली होती आपल्या सगळ्या ड्रग्सची. सगळे सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्स जे डायरेक्ट ॲक्टिंग कॅटेगरीमध्ये येते त्या सगळ्या ड्रग्सला आपण एका पेजवरती लिहिलं होतं. तुम्हालाही सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच्या हँडरिटन नोट्स लिहा जीपॅटसाठी, कारण स्वतः लिहिलेल्या नोट्स आपण कधीच विसरत नसतो. मी तर तुम्हाला हँडरिटन नोट्स प्रोव्हाइडच करते, बट बेटर राहील की तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करा. सो दॅट काय होणार की कुठलाही टर्म तुम्ही लाँग टर्मसाठी तुमच्या ब्रेनमध्ये फिक्स होणार. ओके, सो हे अशा प्रकारे आपण एक काहीतरी ड्रग्सची समरी बघितली होती. लास्ट लेक्चरमध्ये आपण 5 ड्रग डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये होता आपला सॅल्ब्युटामॉल, बिटॉलस्टिरॉल, नॅफॅझोलिन आणि ऑक्झिमेथॅझोलिन प्लस झायलोमेथॅझोलिन असे 5 ड्रग्स आपण डिस्कस केले होते. बघा, शॉर्ट नोट बनवायचे एक ॲडव्हान्टेज बघा की आपण सगळे ड्रग हे ॲट अ टाईम रिवाईज करू शकतो आणि कोरिलेट करू शकतो. सॅल्ब्युटामॉलचं स्ट्रक्चर बघा, हे जे स्ट्रक्चर आहे कुठेतरी रिलेट होतं टर्ब्युटालिनसोबत. ही जी चेन आहे सेम आहे टर्ब्युटालिनसारखी, बट फक्त जी काही बेन्झिन रिंग आहे, कॅटॅकोल रिंग आहे, त्या रिंगमध्ये चेंज काय तर एक OH प्लस दुसरा काय तर CH2OH. याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा बीटा-2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. युजेस काय तर रिलॅक्स करतो युटेरिन स्मूथ मसलला आणि त्याच्यामुळे जे काही लेबर पेन आहे ते डिले होतात, स्पेशली प्रीमॅच्युअर केसमध्ये. अल्सो हा काय ब्रोंकोस्पाझम म्हणून याचा यूज होतो. देन बिटॉलस्टिरॉलचं स्ट्रक्चर हे जरा डिफरंट आहे आणि हे आपल्याला ॲज इट इजच आठवण ठेवावं लागणार आहे. बघा, ही जी चेन आहे जी आपली रेग्युलर चेन आहे त्याच्यासारखीच आहे अमाईनची चेन, फक्त डिफरंट काय आहे की जो आपले कॅटेकोल रिंग आहे त्याच्यामध्ये जो OH असतो तर Hला सबस्टिट्यूट केला आहे C डबल बॉन्ड O विथ अ बेन्झिन रिंग आणि एक OHला. एवढं जर तुम्ही आठवण ठेवलं तर इझिली बिटॉलस्टिरॉलचं स्ट्रक्चर काढू शकता. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे सॅल्ब्युटामॉलसारखं. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे सॅल्ब्युटामॉलसारखं आणि हा काय करतो ब्रोंको डायलेटर प्लस अस्थमासाठी याचा यूज होतो. देन नॅफॅझोलिन, ऑक्झिमेथॅझोलिन आणि झायलोमेथॅझोलिन या तिघांचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे. यांच्यामध्ये एक हेट्रोसायक्लिक रिंग आहे आणि त्याच्यानंतरची जी काही सेकंड रिंग आहे ती तुम्हाला आठवण ठेवायची आहे. देन नॅफॅझोलिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा अल्फा-1 आणि अल्फा-2 रिसेप्टरला बाउंड होतो. हा सुद्धा अल्फा-1 अल्फा-2ला आणि हा सुद्धा अल्फा-1 अल्फा-2ला. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तिघांचे सेम आहे. युजेस बघूया, युजेस जवळजवळ सेम आहे की हा सुद्धा वॉसो कॉन्स्ट्रिक्शन म्हणून यूज होतो, हा पण वॉसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून यूज होतो आणि हा काय करतो, हा सुद्धा कॉन्स्ट्रिक्शन करतो. सो दिस इज ऑल अबाउट डायरेक्ट ॲक्टिंग सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. आता आपल्याला सेकंड कॅटेगरी स्टार्ट करायची आहे, म्हणजेच काय तर इनडायरेक्ट ॲक्टिंग आणि मिक्स्ड ॲक्टिंग सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. आता ह्या कॅटेगरीमध्ये जे काही ड्रग्ज आहे, इनडायरेक्ट ॲक्टिंगमध्ये 3 ड्रग आहे आणि मिक्स ॲक्टिंगमध्ये 2च ड्रग आहे. स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे की इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्ज म्हणजे काय तर असे ड्रग ते जे इनडायरेक्टली ॲक्ट होतात. इनडायरेक्टली ॲक्ट म्हणजेच काय तर ते न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात. हे असे ड्रग आहे जे रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही, बट काय करतात जे आपले ॲड्रेनालिन नॉरॲड्रेनालिन आहे त्याच्या रिलीजला स्टिम्युलेशन करतात. तर ह्या कॅटेगरीमध्ये आपल्याला 3 ड्रग बघायचे आहे. कुठले कुठले बघूया. फर्स्ट ड्रग आहे आपला हायड्रॉक्झी ॲम्फेटामाइन नावावरून कळते की हा डेरिव्हेटिव्ह आहे ॲम्फेटामाइन ड्रगचा. हायड्रॉक्झी ॲम्फेटामाइनचं नेचर कसं आहे तर हा व्हाईट पावडर आहे जी फ्रीली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. स्ट्रक्चर बघा, एक बेन्झिन रिंग आहे, त्याला एक OH आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणजेच अपोजिट साईडला CH2CH विथ CH3 अँड NH2 हे एक अशी चेन आहे जी बेन्झिन रिंगला अटॅच आहे. स्ट्रक्चर अगदी सोपं आहे, तुम्ही आठवण ठेवू शकता इझिली. फक्त काय आपल्याला सारखी रिव्हिजन करायची असते, रिवाईज करायचं असते, स्ट्रक्चर लिहून बघायचं असते, तेव्हाच कुठे आपल्याला स्ट्रक्चर लाँग टर्मसाठी आठवण राहतात. देण्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर हा काय करतो नॉरॲड्रेनालिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतो. आपल्याला माहिती आहे की जे काही इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्ज आहे या कॅटेगरीमधल्या प्रत्येकांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जवळजवळ सेम आहे. का तर हे काय करतात नॉरॲड्रेनालिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात. ओके, सो
हा सुद्धा काय करतो, आपल्या नॉरएड्रेनालिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतो, नर्व एंडिंगपासून किंवा नर्व सायनॅप्स म्हणू शकतो आपण त्याला. आणि काय करतो, आपले जे प्युपिल्स आहे त्यांचं डायलेशन करतो. युजेस बघूया हायड्रॉक्झी ॲम्फेटामाइनचे, की हा काय आय ड्रॉप्समध्ये याचा यूज होतो. कारण याची प्रॉपर्टी काय आहे की ही जे काही आपले प्युपिल आहेत प्युपिलला डायलेट करायचं काम करतो. म्हणून जे हॉर्न सिंड्रोम्स आहे हा एक सिंड्रोम आहे रिलेटेड टू आय. याच्यामध्ये जे आपले आईजमधले जे नर्व्ज असतात ते डॅमेज झालेले असते आणि त्याला डिटेक्ट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. नेक्स्ट ड्रग आहे आपला सुडोएफेड्रिन. सुडोएफेड्रिन हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की असे आपले ड्रग्स जे प्लेन पोलराइज लाईटला पास करतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण डिटेलमध्ये बघितलं की एखादा सॅम्पल घेतला त्याच्यामध्ये आपण जर प्लेन पोलराइज लाईट जर पास केली तर काय होतं, जर ही लाईट जर पास झाली तर तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ही जर पास झाली नाही तर तो इनॲक्टिव्ह आहे. पास होताना याच्या रोटेशनवरती डिपेंड असतं की ती लिओ आहे की डेक्स्ट्रो आहे. हा लाईट जर आपला क्लॉकवाईज जर रोटेट झाला तर आपण त्याला डेक्स्ट्रो म्हणतो आणि याला आपण प्लस साईनने इंडिकेट करतो. आणि हीच जर लाईट आपली अँटी क्लॉकवाईज जर रोटेट झाला तर आपण त्याला लिओ रोटेटरी म्हणतो आणि याला निगेटिव्ह साईनने इंडिकेट करतो. हे आपण ऑप्टिकली आयसोमर्स कंपाऊंडमध्ये बघितलेलं आहे. तर आता हा जो आपला सुडोएफेड्रिन आहे हा सुद्धा आपला ऑप्टिकली आयसोमर्स आहे. आता एक आपले आणखीन कॅटेगरी आहे मिक्स्ड ॲक्टिंग ड्रग. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इफेड्रिन ड्रग बघायचा आहे. इफेड्रिन हा सुद्धा याचाच आयसोमर्स आहे. आता कसा तुम्हाला इथेच क्लिअर करून सांगते की हे बघा, हे बघा, हे इफेड्रिन आहे. इफेड्रिन हा इफेड्रा एक मेडिसिनल प्लांट आहे, त्याच्यामध्ये अवेलेबल असतो. याचे 4 आयसोमर्स आहे जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. आयसोमर कुठले, फर्स्ट आहे इफेड्रिन निगेटिव्ह, सेकंड आहे इफेड्रिन पॉझिटिव्ह, देन निगेटिव्ह सुडोएफेड्रिन अँड पॉझिटिव्ह सुडोएफेड्रिन. जर आपण स्ट्रक्चर बघितलं सुडोएफेड्रिन आणि इफेड्रिनचं तर काय आहे की जे काही याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे, जे काही मॉलिक्युल्स आहे ते प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये सेम आहे. फक्त चेंज काय याच्यामध्ये की जे काही फंक्शनल ग्रुप आहे त्यांची पोझिशन चेंज आहे. आता जर सुडोएफेड्रिनचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, एक बेन्झिन रिंग CHOH CHNH3 आणि एक CH3, बस एवढंच आहे स्ट्रक्चरमध्ये. फक्त चेंज काय आहे की इथे बघा निगेटिव्ह सुडोएफेड्रिनमध्ये काय होतं की जे काही हे बल्की ग्रुप आहे म्हणजेच OH आणि CH3 हे एकामेकाच्या अपोजिट साईडमध्ये आहे. इथे पण अपोजिट साईडमध्ये आहे. जेव्हा तो निगेटिव्ह सुडोएफेड्रिन असतो तेव्हा हा OH राईट साईडला असतो आपल्या आणि NH-CH3 हा लेफ्ट साईडला असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह सुडोएफेड्रिन. आता पॉझिटिव्ह सुडोएफेड्रिनमध्ये काय होतं की हे जे काही आपले बल्की ग्रुप आहे यांचं पोझिशन चेंज होतं. हा OH इथे राईट साईडला होता तर पॉझिटिव्ह सुडोएफेड्रिनच्या वेळेस तो लेफ्ट साईडला गेला आहे. ठीक आहे. आणि हा NH-CH3 जो इथे लेफ्ट साईडला होता तो राईट साईडला आला आहे. म्हणजेच हे काय एकामेकाचे मिरर इमेजेस आहे. बट एकामेकाचे मिरर इमेजेस असून ते सुपर इम्पोजिबल आहे का, नाही, ते फक्त मिरर इमेजेस आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर सेम आहे, फक्त पोझिशन डिफरंट आहे. म्हणून याला आपण निगेटिव्ह सुडोएफेड्रिन म्हणतो आणि याला पॉझिटिव्ह सुडोएफेड्रिन म्हणतो. आता इफेड्रिनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे बघा, याच्यामध्ये जे बल्की ग्रुप आहे म्हणजेच आपला OH आणि CH3 यांची दोघांची जी काही पोझिशन आहे ती एकाच साईडला आहे. म्हणजे हा जो निगेटिव्ह इफेड्रिन आहे याच्या केसमध्ये काय होतं की हे दोन्ही जे ग्रुप आहे ते राईट साईडला आहे. आणि जेव्हा याचा पॉझिटिव्ह आयसोमर म्हणजेच पॉझिटिव्ह इफेड्रिन फॉर्म होतो तेव्हा काय हे यांचं रोटेशन करतं आणि रोटेशन केल्यामुळे काय होतं NH-CH3 आणि OH काय आहे हा आपला लेफ्ट साईडला जातो. फक्त एवढाच चेंजेस आहे की हे जे काही आयसोमर्स आहे याच्यामध्ये जे काही कंपाऊंड आहे ते सेम आहे, फक्त काय जे काही पोझिशन आहे बल्की ग्रुपचे ते चेंज आहे. इफेड्रिनच्या केसमध्ये काय होतं की बल्की ग्रुप एकाच साईडला आहे आणि सुडोएफेड्रिनच्या केसमध्ये काय होतं की बल्की ग्रुप हे अपोजिट साईडला आहे. होप सो तुम्हाला क्लिअर झाला असणार ह्या 4 स्ट्रक्चरमधला डिफरन्स. ठीक आहे. हा जो सुडोएफेड्रिन आहे हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, हा इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रगमध्ये येतो. आणि इफेड्रिन कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, हा मिक्स्ड ॲक्टिंग कॅटेगरीमध्ये येतो. आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन
इफेड्रिनचं काय आहे तर हा स्टिम्युलेट करतो अल्फा आणि बीटा रिसेप्टरला आणि सेंट्रल नर्वसला सुद्धा स्टिम्युलेट करतो. यूजेस काय की हा काय करतो ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतो, कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतो आणि वसो कॉन्स्ट्रिक्शनसुद्धा करतो. आणि सायमल्टेनियसली इफेड्रिनचं फंक्शन काय आहे की हा काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा काय करतो, हा डायरेक्टली कॅटेगरीमध्ये पण येतो आणि मिक्स्डमध्ये म्हणजे इनडायरेक्टलीसुद्धा ॲक्ट होतो, डायरेक्टलीसुद्धा होतो आणि इनडायरेक्टलीसुद्धा होतो. म्हणजेच काय करणार हा रिसेप्टरला जाऊनसुद्धा बाउंड होतो आणि जे काही न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांना रिलीज व्हायसाठी स्टिम्युलेटसुद्धा करतो. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवर सुद्धा याचे जे काही फंक्शन आहे ते इफेक्टिव्ह आहे. याचे यूजेस काय हा नोझल ड्रॉप्स आणि नोझल स्प्रेमध्ये यूज होतो, कारण नोजमध्ये असलेले जे काही इन्फेक्शन आहे, इरिटेशन आहे त्याला क्युअर करण्याचं काम हा आपला इफेड्रिन करतो. देन व्हेरियस ॲलर्जिक कंडिशन, ॲलर्जिक डिसीजमध्ये सुद्धा आपल्या इफेड्रिनचा यूज होतो. बघा फक्त पोझिशन चेंज झाली आहे आपल्या फंक्शनल ग्रुपची आणि याचे यूजेससुद्धा चेंज झाले आहे लगेच. बघा म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की मेडिसिनल केमिस्ट्री ही आपली खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि याला आपण तेवढ्याच सेन्सिटिव्हली हाताळलं सुद्धा पाहिजे. ओके. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला जो इनडायरेक्ट ॲक्टिंग कॅटेगरीमध्ये आहे, थर्ड वन, दॅट इज प्रोपिल हेक्झेरिडिन. आता हा जो प्रोपिल हेक्झेरिडिन आहे याचं स्ट्रक्चर बघा, इथे आपल्याला बेन्झिन रिंग नाही आहे तर ही आपली हेक्झेन रिंग आहे. म्हणजेच आपली बघा 6 कार्बनची ही चेन आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड नाही आहे. प्रोपिल हेक्झेरिडिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा इनडायरेक्टली ॲक्ट होतो आणि काय करतो स्टिम्युलेट करतो आपल्या न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजसाठी आणि काय करतो जे अल्फा रिसेप्टर आहे प्रेझेंट आहे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये त्याला ॲक्टिवेट करायचं काम. त्याचं फंक्शन हे सेम आहे जे आपलं नॉन इपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिन करतात, म्हणजेच आपले न्यूरोट्रान्समीटर करतात. यूजेस काय आहे, इट इज यूज्ड फॉर द रिलीफ ऑफ कंजेक्शन ड्यू टू कोल्ड, ॲलर्जीज अँड रिनिक्टस. हे ॲलर्जीमधलेलं असलेल्या कंडिशन आहे ज्याच्या रिलीजसाठी ह्या ड्रगचा यूज होता. देन थर्ड वन आहे मिक्स ॲक्टिंग मेकॅनिझम. मिक्स्ड ॲक्टिंग मेकॅनिझममध्ये येणारे ड्रग्स आपल्याला माहिती आहे की हे काय करतात रिसेप्टरला जाऊनही हे बाउंड होतात आणि न्यूरोट्रान्समीटरला सुद्धा रिलीज करतात. याच्यामधला पहिला ड्रग इफेड्रिन आपण आत्ताच बघितलं आहे की हा काय ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर आहे आणि याचेच आयसोमर कुठला आहे इफेड्रिन विथ अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आणि शुडो इफेड्रिन. याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की हा काय करतो डायरेक्टली आणि इनडायरेक्टली सुद्धा वर्क करतो, रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि काय करतो स्टिम्युलेटसुद्धा करतो न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजसाठी. याचा यूज होतो नोझल ड्रॉप्समध्ये. देन ह्या कॅटेगरीचा लास्ट ड्रग आहे आपला मेटारॅमिनॉल. आता हा जो काही ड्रग्स आहे याचं नेचर काय तर हा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे जे वॉटरमध्ये फ्रीली सोल्युबल आहे. याचं स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर हे सिम्पल आहे, एक थोडे चेंजेस आहे स्ट्रक्चरमध्ये जे तुम्हाला आठवण ठेवायची आहे. ही जी चेन आहे ती आपल्या पॅरेंट नॉर इपिनेफ्रिन सारखीच आहे आणि याच्यामध्ये फक्त काय आहे की जी काही रिंग आहे ते रिंगमध्ये फक्त एकच OH आहे, 2 OH नाही आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा दोन्ही रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो अल्फा आणि बीटा रिसेप्टरला आणि स्टिम्युलेटसुद्धा करतो न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजला. देन यूजेस काय आहे तर हायपर टेन्शनच्या केसला ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. दिस इज ऑल अबाउट द ड्रग्स विच प्रेझेंट्स इन आवर सिलेबस अँड कम्स इन द कॅटेगरी दॅट इज इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्स अँड मिक्स ॲक्टिंग कॅटेगरी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲड्रेनर्जिक अँटागोनिस्टला कवर करणार आहोत. याची नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. जर तुम्हाला याची शॉर्ट्स नोट्स पाहिजे असणार तर तुम्ही तुमचीसुद्धा प्रिपेअर करू शकता. काय करायचं इथं सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स हेडिंग टाकायचं, इनडायरेक्ट ॲक्टिंग आणि मिक्स्ड ॲक्टिंग कॅटेगरी टाकायची, ड्रग्स लिहायचे, त्यांचे स्ट्रक्चर लिहायचं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस लिहायचं. स्टुडंट्स आता हे जे काही इनडायरेक्ट ॲक्टिंग आणि मिक्स ॲक्टिंग ड्रग्ज आहे याची GPAT पॉईंट ऑफ व्ह्यू आणि आपली सेमेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू नोट्स कशी बनवायची तर काय करायचं एका पेजवरती आधी हेडिंग टाकायचं सिम्पॅथोमायमेटिक एजंट. त्याच्यामध्ये आता पहिली कॅटेगरी आपली कुठली इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग. इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्सची डेफिनेशन लिहून ठेवायची सो दॅट तुम्हाला आठवण राहणार की ह्या ड्रगचा नेमका मिनिंग काय होतं की दोज ड्रग्स विच स्टिम्युलेट द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर. ह्या कॅटेगरीमध्ये येणारे 3 ड्रग आहे. ह्या 3ही ड्रगचे आपण इथे आधी नाव लिहून घ्यायचं आणि देन त्याचं स्ट्रक्चर काढायचं. लाईक दिस हायड्रॉक्झीॲम्फेटामाइन, शुडोएफेड्रिन अँड प्रोपिल हेक्झेड्रिन. देन स्ट्रक्चर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायड्रॉक्झीॲम्फेटामाइन. तुम्हाला जर गरज वाटत असणार तर तुम्ही इथे ह्या ड्रगचं नेचरही लिहू शकता जे आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. दॅट इज इट्स व्हाईट पावडर विच इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. देन
शुडोएफेड्रिनच्या केसमध्ये आपल्याला इथं मेन्शन करावं लागणार का हा ड्रग काय आहे तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर आहे लाईक धिस. आणि इथे दोन्ही आयसोमरचे स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे लाईक धिस. हे जे दोन स्ट्रक्चर आहे जवळजवळ सेम आहे, बट फक्त जे काही आपले फंक्शनल ग्रुप आहे त्यांची पोझिशन चेंज आहे, त्याच्यामुळे हे दोन आयसोमर्स वेगवेगळे झाले. आणि याचं नाव काय आहे तर हा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपला OH हा ग्रुप राईट साईडला आहे, हा आहे आपला शुडोएफेड्रिन विथ अ निगेटिव्ह साईन लाईक धिस. आणि हा जो कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH हा लेफ्ट साईडला आहे याला आपण पॉझिटिव्ह शुडोएफेड्रिन म्हणतो. तुम्ही हे जे काही डिफरन्स आहे त्याला हायलाईटसुद्धा करू शकता. ओके, ह्याप्रमाणे. देन थर्ड वन इज अ प्रॉपिल हेक्झॅरिडीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रॉपिल हेक्झॅरिडीन. देन तुम्ही ह्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लिहू शकता इंडिव्हिज्युअली, बट आपल्याला माहिती आहे की जे काही इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्ज आहे ते सगळ्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हे सगळेच ड्रग काय करतात स्टिम्युलेट करतात न्यूरोट्रान्समीटर स्पेशली नॉरएड्रेनालिन. शुडोएफेड्रिनच्या केसमध्ये तुम्ही लिहू शकता की हा काय करतो अल्फा आणि बीटा रिसेप्टरला सुद्धा स्टिम्युलेट करतो आणि CNSला सुद्धा स्टिम्युलेट करतो. तुम्हाला हवं असणार तर तुम्ही लिहू शकता लाईक धिस. माझं सजेशन हेच राहणार की जे काही डिफरंट पॉईंट आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आठवण राहत नाही त्या तुम्ही इथे मेन्शन करा. ओके, सो तुम्ही विसरणार नाही. देन युजेस लिहायचे आपल्याला लाईक धिस. हायड्रॉक्झी ॲम्फेटामाइनचे यूज काय आय ड्रॉपमध्ये यूज होतं आणि टेस्ट करायसाठी यूज होतो हॉर्न सिंड्रोम. देन शुडोएफेड्रिनचा यूज होतो कशासाठी तर हा काय करतो ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतो बाय इन्क्रीजिंग कार्डियक आउटपुट. देन प्रॉपिल हेक्झॅरिड्रिन काय करतो जे काही आपली ॲलर्जी कोल्ड रेनिटास अशासारखी कंडिशन आहे त्या कंडिशनला ट्रीट करायचं काम करतो. दिस इज ऑल अबाउट इनडायरेक्ट ॲक्टिंग ड्रग्ज. याच्यामध्ये तुम्हाला काही आणखीन ॲड करायचं असलं तर तुम्ही ॲड करू शकता लाईक ड्रगचं नेचर. सार तर आपण कॉमनच लिहित असतो. देन आपल्याला नेक्स्ट कॅटेगरी लिहायची आहे ती म्हणजे आपली मिक्स ॲक्टिंग. एक शॉर्टमध्ये ह्या कॅटेगरीची सुद्धा डेफिनेशन लिहून ठेवायची like these those drugs which have both properties. It binds with the alpha and beta receptor and also stimulate the release of neurotransmitter. Then या कॅटेगरीमध्ये आपल्याला दोन ड्रग आहेत. फर्स्ट वन इज इफेड्रिन अँड मेटारेमिनॉल. या दोन्ही ड्रगचे स्ट्रक्चर विथ अ नेम लिहायचे लाईक दिस. इफेड्रिन लिहिताना इथे मेन्शन करायचा की हा काय आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, याचे आयसोमर मेन्शन करायचे, आयसोमरचं स्ट्रक्चर मेन्शन करायचं. बघा आता इफेड्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे OH आणि CH3 हे जे काही बल्की ग्रुप आहे एकाच साईडला आहे याची पोझिशन. आणि जे काही आपलं शुडोएफेड्रिन आहे याच्यामध्ये काय आहे काय बल्की ग्रुप आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. तर काय करायचं हे जे काही याच्यामध्ये डिफरन्स आहे त्याला हायलाईट करून ठेवायचं. जेव्हा हे जे बल्की ग्रुप आहे राईट साईडला असतात तेव्हा आपण त्याला निगेटिव्ह इफेड्रिन म्हणतो आणि जेव्हा यांची पोझिशन लेफ्ट साईडला असते तेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह इफेड्रिन म्हणतो. देन मेटारेमिनॉलचं ही स्ट्रक्चर इथे मेन्शन करून द्यायचं. देन याच्यामध्ये तुम्ही मेटारेमिनॉलचं नेचरसुद्धा लिहू शकतो की इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज सोल्युबल इन अ वॉटर. देन दोन्ही ड्रगचे युजेस इथे मेन्शन करायचे लाईक दिस की हा मेटारेमिनॉल कशासाठी यूज होतो हायपरटेन्शनच्या केसला ट्रीट करायसाठी. आणि हा जो आपला इफेड्रिन आहे याचे यूज काय आहे हा नोझल ड्रॉप्समध्ये नोझल स्प्रेमध्ये यूज होतो आणि ॲलर्जिक डिसीजला ट्रीट करायसाठी. अशा प्रकारे तुम्ही तुमची GPAT प्लस सेमिस्टरसाठी एक शॉर्ट अशी नोट्स काढू शकता. ही नोट्स जेव्हा तुम्ही आता बघा 4th सेमिस्टरमध्ये काढताय तर याला काय करायचं प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर रिवाईज करायचं. रिवाईज केल्यानं काय होणार तुम्ही याला विसरणार नाही आणि तुम्ही हे स्वतःच्या हाताने काढलेली आहे तर तुम्हाला लाँग टाईमसाठी आठवण राहणार. आणि काय होणार प्रत्येक सेमिस्टरनंतर तुम्ही रिवाईज करता आणि ॲट द एंड जेव्हा 8th सेमिस्टरनंतर तुम्ही तुमची GPATची एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला फार असा सिलेबस कवर करायची गरज राहणार नाही. कारण काय होणार की चालू सेमिस्टरमध्येच तुम्ही तुमच्या सेमिस्टरचाही अभ्यास करताय सोबतच GPATची नोट प्रिपेअर करता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.